हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय 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 राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बनवा तो हा माधव
तुझी ये संगती झाले आमुची निश्चिंती झाले आमुची निश्चिंती झाले आमुची निश्चिंती तुझी संगते झाली आमुची झाली आमुची चिंते झाली आमुची निश्चिंती तुझी ये संगते झाले आमुची निश्चिंती झाले आमुची निश्चिंती झाले आमुची निश्चिंती तुझी संगती झाली आमुची चिंते झाली आमुची चिंते झाली आमुची चिंते नाही देखिले ते मिळे देखिले ते नाही देखिले ते मिळे देखिले ते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे घरी ताकाचे सरवर इथे नवनीताचे पुरा इथे नवनीताचे पुरा इथे नवनीताचे पुरा घरी ताकाचे सरवर इथे नवनीताचे पुरा इथे नवनीताचे पुरा इथे नवनीताचे पुरा नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे 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 तुका म्हणे आता आम्ही नवजोत बडिता आम्ही नवजोत बडिता आम्ही नवजोत बडिता तुका म्हणे आता आम्ही नाही देखिले ते नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार Roma! 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 भजन सम्राट ब्रह्मा रे ना रे ना ना धरना रे ना रे ना रा 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 रे ना रा मा आ ना रे ना तुझी ये संगाती तुझी ये तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी ये
संगती तुझे संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती झाली अमोची निश्चिंती झाली अमोची 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 निश्चिंती झाली अमोची झाली बाबा झाली आमोची निश्चिंती झाली 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 आमोची निश्चिंती आमोची झाली आमोची बो झाली आमोची निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली झाली आमोची निश्चिंती नाही देखिले तिकडे नाही देखिले तिकडे झाली निश्चिंती गमदनी सनी गमदनी दप मप गम गरनी सा रे ना गमदनी गमदनी सानी धनी दब 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 गबादानी धनी सा दा दा गबादानी धनी सा दा दा गबादानी धनी सा दा साली रे ना 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 झाली आमोची आमोची वाह वाह झाले झाली आमोची निश्चिंती निश्चिंती झाली आमोची निश्चिंती झाली आमोची जरा देखिले तिकडे नाही देखिले तिकडे भोग सुखाचे सुखडे भोग सुखाचे सुखाचे सुखडे भोग सुखार ओ
सुखाचे सोहळे 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 क्या बात है भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखा धैर्य ना धैर्य ना धैर्य ना भोग सुखाचे सोहळे 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 बोला गुरुजी भोग सुखाचे सोहणे धरणा जय भो भोग सुखा जय भो वाह वाह क्या बात है ये भोग भोग सुखाचे भोग सुखाचे भोग सुखाचे
मिळे मिळे न टाळी वाजवा भजन करा ना टाळी वाजवा ना हॅलो हाला विठला विठला टाला विठला टाला विठला 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 बोला बोला टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 हरी 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 विठ्ठल 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 ताडी वाजवा भजन करा ना विठ्ठला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज संत भगवान बाबा छत्रपति शिवाजी महाराज बोलो रे भाई सब तुझी संगती झाले अमोची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजव दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल दादा वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमृदनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु वर्णि गुण नाम ऐसे दे प्रेम काही करा ऐसे दे प्रेम काही करा ऐसे दे प्रेम काही करा जयाचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारो न्याता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो मस्तक हे पायावरी वार करी वार करी संताचा काही पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संता मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा पायावरी या वार करी या संताचा या वार करी संता संता क्या बात है कसं आहे जालना जिल्हा नाव नाही करायचं कोण नाद करायचं काम नाही करायला जातात तर फाटण विठाला मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्राप्त प्रसंगी गेल्या 63 वर्षापासून चालत असलेला हा आपला नामयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनानं सुरू झाला असा वैकुंठवासी परमपूज्य गुरुवारी तुकाराम बाबा खेडलेकर दुसऱ्या आमच्या संस्थेचे वैकुंठवासी कदम बाबा त्याचप्रमाणे आपल्या गावातले वैकुंठवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे नागरे महाराज तुळशीराम बाबा खराटे महाराज आणि जिवंत असलेले सरकटे महाराज यांच्या मार्गदर्शनानं आणि आपल्या ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यानं 63व्या वर्षी चालत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची आज परिसंगता परिसमाप्ती म्हणजे काल्याचं कीर्तन आणि त्या निमित्तानं निवडलेली ही जगद्गुरु तुकोबारायांची गवळण भगवंताच्या चरणी काल्याची कीर्तनाची सेवा समर्पित करण्याकरताना जगद्गुरु तुकोबारा या गवळणीच्या माध्यमातून भगवान परमात्म्याशी संवाद साधतात आणि भगवंता तुझ्या संगतीमुळे आमच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला या परिणामाची मीमांसा जगद्गुरु तुकोबारायाने या गवळणीतून केलेली आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर 2 मिनिटं
ज्यांच्यामुळे कीर्तनामध्ये रंग येतो, ज्यांच्यामुळे कीर्तनामध्ये रंग येतो आणि ज्यांच्यामुळे भगवान परमात्मा दंग होऊन नाचतो, अशा भगवान परमात्म्याला आपल्या भक्तीच्या जोरावर, गायनाच्या जोरावर, वाजवण्याच्या जोरावर जी मंडळी भगवंताला न बोलवता यावा लावती, ही ताकद आहे महाराज भक्तीची. असो विनोदाचा भाग सोडून द्या. काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन केल्याशिवाय आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची सांगता होऊ शकत नाही. तो कार्यक्रम 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असतो, महिन्याचा असो किंवा 14 वर्षाचा असो, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय आपल्या वारकरी संप्रदायातल्या कार्यक्रमाची परिसमाप्ती होऊ शकत नाही, सांगता होऊ शकत नाही. म्हणून काल्याचं कीर्तन केल्याच्या नंतरच कार्यक्रमाला पूर्णता प्राप्त होते. वास्तविक पाहता जर काल्याचं कीर्तन नाही झालं तर त्या कार्यक्रमाचा उपक्रम आणि उपसंहार असतो. तसा उपक्रम हा पूर्ण करण्यासाठी वारकरी संप्रदायानं घातलेल्या नियमाचं पालन करून काल्याचं कीर्तन करणं म्हणजे त्या ठिकाणी नाही. वाजू नका बाबा, बाबा ते मागं पुढे होईन आता. वाजू राहू दे आता. विठाला विठाला आमच्या हमेशाचे भजनातले पेटी मास्तर आहेत, ते रिकामे बसले म्हणून त्यांना आठवण करून दिली मी. फक्त त्यांना आता वाज असं मनात वाटन की मी वाजवली पेटी नाव घेतल्यामुळं, म्हणजे तर त्यांचं घेतलं नसतं तर त्यांना वाटलं नसतं ना. म्हणून तसं मनात समजून घ्यायचं, आपण पेटी वाजवली. विठाला विठाला. आणि म्हणून या काल्याच्या कीर्तनाची परिसमाप्ती आणि सांगतेच्या निमित्तानं जो गवळण आपण समोर केलेली आहे, त्या गवळणीच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा अरे बाबा, या मृत्यू लोकामध्ये आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्याच्या नंतर आमच्या जीवनामधली आम्ही जी धावपळ बघितली, तळमळ बघितली, ती तळमळ बघितल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला माझ्या जीवनाचं सोनं व्हावं, मला माझ्या जीवनात सुखानं राहावं, मला माझ्या जीवनामध्ये समाधान मिळावं, मला माझ्या जीवनामध्ये आनंद मिळावा. परंतु तो आनंद प्राप्त करण्याकरता, समाधान प्राप्त करण्याकरता, सुख प्राप्त करण्याकरता नेमकं काय करावं लागतं हे आपल्याला मात्र त्या ठिकाणी कळत नाही. अपेक्षा एकच आहे, मार्ग वेगळे आहेत. अपेक्षा वेग आहे आणि मार्ग वेगळे आहेत. चोराला पैसा मिळवायचा आहे, गुत्तेदाराला पैसा मिळवायचा आहे, महाराजाला पैसा मिळवायचा आहे, शेतकऱ्याला पैसा मिळवायचा आहे, नोकरी करणाऱ्याला पैसा मिळवायचा आहे. नोकरी पैशासाठी, शेती पैशासाठी, चोरी पैशासाठी, गुत्तेदारी सुद्धा पैशासाठी, भोंदोगिरी सुद्धा पैशासाठी. पैसा एकमेव ध्येय आहे, मार्ग वेगळे आहे. पैसा आला म्हणजे समाधान मिळेल, पैसा आला म्हणजे आनंद मिळेल, पैसा आला म्हणजे सुख मिळेल आणि पैसा आला म्हणजे माझी चिंता मिटेल. ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये धारणा झालेली आहे. प्रत्येक माणूस सुख शोधतो पैशात, प्रत्येक माणूस समाधान शोध पैशात, प्रत्येक माणूस आनंद शोधतो पैशात आणि प्रत्येक माणूस शांती शोधतो पैशात. प्रत्येकाला, कोणालाही विचारा तुम्ही, समाधान कुठं लागल, सुख कुठं लागल. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा, जर पैशाजवळ सुख असतं, जर पैशाजवळ सुख असतं तर लक्ष्मी भगवंताच्या पाठीमागे लागली नसती. लक्ष्मी ही भगवंताच्या पाठीमागे लागली नसती. ती लक्ष्मी विनंती करते, देवा मला तुमच्या पायाजवळ ठेवा, भगवंता मला तुमच्याजवळ थांबवू द्या. जर पैशामध्ये सुख असतं तर जगद्गुरु तुकोबारायने स्वतःहून आलेल्या महासिद्धीला परत पाठवलं नसतं. एक सिद्धी नाही, 8 सिद्ध्या जगद्गुरु तुकोबारायच्या दारात येऊन उभा राहिल्यात. हात जोडला आणि सांगितलं, महाराज आदेश. जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, माझा आदेश एकच आहे की तुम्ही इथून पुढं माझ्या दारात तर सोडाच, परंतु मी जिथं वास्तव्याला आहे, माझं जिथं वास्तव्य आहे
त्या देहू परिसरात सुद्धा तुम्ही थांबायचं नाही, हीच माझी तुम्हाला आज्ञा आहे. विठाला विठाला नवदत्ता दुरी दवडीता, नवदत्ता दुरी दवडीता, नवजाता वडिता, नवजाता वडिता. दवडीता. अष्टमास. त्या सिद्ध्या जगद्गुरु तुकोबारायाने का दामटिल्या? का? जिथं पैसा आला तिथं सुख नाही महाराज, जिथं पैसा आला तिथं समाधान नाही, जिथं पैसा आला तिथं शांती नाही, आणि पैशावाल्याला अजिबात आनंद नाही. परवा दिवशी कथा सांगतो तुम्हाला, त्या नारदाच्या गादीवरून सांगतो, खोटं बोलायचं नाही. माझं एक बिल निघलं होतं 5-6 लाखाचं. मी 12:30ला येऊन झोपलो घरात. कुसळीला कीर्तन केलं, 12:30ला घरात येऊन झोपलो, आणि 12:45ला कुत्रे भोकायला लागले. बर, कुत्रे एवढे भोकायला लागले की ते आपल्या बंगल्यालाच येऊन भोकायला लागले नेमके. आता ते बिल जर नसताना तर मी घोरलो असतो. ते बिल आलेल्यामुळं मला झोप येईना. 3दाच उठा जाईन, खिडकीकडे जाऊन पाहायचे कोण कुठे आवाज येतोय का. शेवटी माझ्या घराच्या समोरच्या व्यक्तीला मी फोन केला, म्हणलं सुरेश कुत्रे लय भोकत येते. म्हणे महाराज तुमच्याच घराकडे भोकत येते. मी उठून बाहेर आलोय म्हणे कुत्र्यामुळे, तुम्ही बाहेर या. विनोद नाही, नारदाच्या गादीवर सांगतो. पैशात आनंद नाही हो. तुम्हाला सुख लागतंय ना, तुकडोजी महाराज म्हणतात, तुकडोजी महाराज म्हणतात, बाबा जर सुख लागत असल, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली. अरे राजाच्या झोपडीत आनंद कधी तुम्हाला मिळू शकणार नाही. ते म्हणतात, अरे भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. बर का बाळासाहेब, झोपडीत माझ्या कुठं आनंद आहे? खाताना झोप लागती. आता परवा दिवशी तसं झालं, आणि रात्री तुमचं कीर्तन चालू असताना वाल्मिकरावकडे माझं फराळ चालू होतं, फुकटचं होतं, कचाटून आणलं. ताटात असताना झोप येऊ लागली मला. ते म्हणले कीर्तनाला. म्हणलं कीर्तन नाही, मी झोपीत आहे आता, आता कीर्तनात नाही. विठाला 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 विठाला. पैशामध्ये आनंद नाही, प्रॉपर्टी मध्ये सुख नाही. ज्याला पोरं आहेत ते बी दुःखी आहेत, आणि ज्याला पोरं नाही ते बी दुःखी आहेत. ज्याला नाही ते बोंबलत आहे, आणि ज्याला आहे ते म्हणतात आम्हाला घरात राहू देत नाही म्हणून बोंबलत. कोण सुखी आहे सांगा? ज्याच्या पोरायचे लग्न झाले नाही ते बाप दुःखी आहेत, पण ज्याच्या पोरायचे लग्न झाले त्या सासा दुःखी आहेत. त्या म्हणतात काय करावं, बोलूच देत नाही. हे प्रत्येकाचं उदाहरण आहे महाराज. याचं कारण असं आहे की आपण दुःखी का आहोत? आपण दुःखी का आहोत? आपण चाललेलो आहोत दुःखाच्या रस्त्यावर. आपण संगती करतो दुःखाची आणि अपेक्षा करतो सुखाची. तसं घडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येर येरा ते विच्छिन्न. तुकोबाराय म्हणतात, जर तुला सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर सुख मिळणाऱ्याच्या संगतीत तुला जावं लागेल. विच्छिन्न या शब्दाचा अर्थ आहे तू ज्याची संगती केली तो विरुद्ध आहे. अशोकराव महाराजाची बेवड्याची संगती बसती का? समजा धाब्यावर आपण गेलो 2 जण, तुम्ही घेता ना? नाही नाही नाही, मला काय मजा वाटणार त्याच्यात, तुम्हालाही मजा येणार नाही.
कारण ते कसं असतं, तुमच्या सारखा बोलणारा भेटल्याशिवाय त्या दारूची मजा येते का? असं म्हणल्याशिवाय नाही तर मग दारू पिऊन उपयोग काय पैसे घालून हो. विठाला विठाला आता येवले महाराज खूप गायक सुंदर आहेत हो, खूप सुंदर आहे. पण त्याच्या मागे एखादं बेसूर जर आरडायला लागलं तर अवघड नाही. जगन्नाथ महाराज सांगायचे, नाशिककर, शिऱ्यात साखर जास्त झाली तर माणूस आवडीनं खातो, पण शिऱ्यात जर मिरची टाकली तर त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. तुकाराम महाराजाचे शब्द आहेत, गाता येईल तेनेच गावे. काय ज्याला गाता येतं त्यानेच गावं. तो ताना काढायला लागला आणि इकडे दुसरा त्या गधड्याच्या स्वरात जर आढायला लागला तर उपयोग आहे काही नाही. संगती गायकाची लागल हो, संगती कोणाची लागल तेव्हा चाल होईल. आता यांच्या चाली तुम्हाला इथं चांगल्या वाटतात, घरी चालत नाही यांच्या चाली. हे जर घरी शायनिंग मारायला गेले ना तर ती बाई म्हणते, तुला तुझ्या सगळ्या चाली पाहून बसले मी. कसं आहे तनवाडीकर, खरंय का खोटं? आपला खेळ कुठं जमतो? घराच्या बाहेर निघल्यावर ह्या शिड्या बिड्या बघितल्या की लोक जे हरी जे हरी जे हरी. आमच्या गावात एक महाराज आहे, त्याचं नाव नाही सांगत, तो म्हणतो उभा गंध मधुरवाणी, महाराजाचं पोरग आहे, पण ते म्हणतो मादर चोत की पहिली निचानी. विठाला विठाला आता आमचा माधव आजू कोर आहे, त्याच्यामुळे काय त्याच्या पाकवाजाचं काय झालं का? वाढलं तुझं या वर्षी वाढलं ना? हा, पत्रिका होती मला, सॉरी. अतिशय अवघड आहे महाराज. काय बरं, आमचं असं याचा अर्थ म्हणजे तुमचं लय चांगलं आहे हे बी अजिबात नाही. तुमचं कसं येतं आम्ही 30 वर्षापासून पाहतो. म्हणजे तुम्ही हसायला लागले याचा अर्थ मला वाटलं तुम्ही सगळे नीलेख काय कोणत्यातून. राजे कसं आहे, पंढरपूरला यायचं असलं किती दिवसांनी आधी कालवा सुरू करावं लागतो आपल्याला. पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, किती दिवसांनी? 15-20 दिवसांनी मग अर्ज मंजूर होतो. 2-3 दिवसात जाऊन या. हा, नाही तर एकादशीला बोंबालताना तिकडं घरी आहे आपलं. नाही मा, संगती चुकली आपली, आणि जर संगती चुकली ते वाढे शीना सुखा कोठी ते वायती. सुखा कोटे दिवाळीची, सुखा कोटे दिवाळीची. कानडी लेके तुका म्हणे संगती चांगली नसेल तर तुम्हाला सुख मिळणार नाही, परंतु तिथं दुःखाची उत्पत्ती झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. म्हणून जर सुखाची प्राप्ती असेल तर 2 गायक सोबत असावे लागतात. कुठल्याही व्यवहारामध्ये जात, इथंच नाही सांगत, कुठल्याही व्यवहारामध्ये. जगद्गुरु तुकोबराय मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर त्यांना कळलं की आपण नेमकी संगती कोणाची करायची.
कारण संगतीचा एवढा मोठा परिणाम आहे की मी तुम्हाला सांगायला आता माझ्याकडे वेळ नाही. अनेक उदाहरण तुम्हाला एका सेकंदाच्या आत सांगून जातो मी की वासनेचे संगे नको जाऊ, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला. संगतीमुळे आपल्या व्यवहारात माणसं म्हणत असतात हा माणूस तसा नव्हताच, पण संगतीमुळे बिघडला. साधूला सुद्धा कुसंगत चालत नाही. म्हणून अनंत बुद्धीचे तरंग धरू जाता संगत व तो होय बाधक. म्हणून संगती नेमकी कोणाची करावी याच्याकरता आपल्याला शांती असावी लागती, समाधान असावं वाटतं, सुख मिळावं वाटतं, तर मग संगती महत्वाची आहे. जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यूलोकामध्ये आले आणि तुकोबारायाने सांगितलं भगवंता आम्हाला दुसरं काही लागत नाही, फक्त तू लागतो आणि तुझी संगतीच लागते. हे गवळणीचं पहिलं चरण. तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये जगद्गुरु तुकोबाराय परिणाम सांगतात संगतीचा. काय सांगतात? परिणाम. अरे भगवंता तुझी संगती केली आणि त्याच्यामुळं परिणाम असा झाला की मला घरही माझं वाटायला तयार नाही, हा देहही माझा वाटायला तयार नाही. ज्याच्यामुळे मी धावत होतो ती कुठं संपली मला हेही कळायला तयार नाही. माणसं धावतात कशाने? पायाने नाही. माणसं मनाने धावतात, माणसं वासनेने धावतात, माणसं अपेक्षेने धावतात, माणसं लोभाने धावतात. परंतु ते कधी संपलं हे मला कळलंच नाही. आज प्रत्येकाला जो त्रास आहे ना तो स्वतः करता नाही महाराज, तो त्रास फक्त दुसऱ्यासाठी आहे. बाप झगडतो मुलासाठी, आई झगडती मुलासाठी, मुलं झगडतात त्यांच्या मुलासाठी. माधवराव असं नीट बसा ना जरा थोडं. ह्या गावचे पाटील आहे का तुम्ही? विठाला विठाला तुम्हाला पटतं का बरे?
दुसऱ्या गावात सौदा करून मला पाठवता, दुसऱ्या तालुक्यात, दुसऱ्या जिल्ह्यात, बरोबर आहे का नाही? हा, तनवाडीकर ते करण लागलं ना, विठाला विठाला अरे विठ्ठला विठ्ठला ते म्हणले काल्याचं कीर्तन असं झालं पाहिजे. म्हणलं कसं झालं पाहिजे? मंडप चेतायचा का? इथलं नाही, इथलं नाही. ह्या कीर्तनात बोलत नाही इथल्या गावातले. त्या इथं आमचे सुरेश महाराज नेतृत्व करते सगळे, त्याच्यामुळे दुसऱ्याला काही, सगळे त्यांच्या परिचित आहेत, सगळे त्यांच्या जवळ आहेत, कीर्तनकार, गायक, वादक हे ते. तुम्हीच आहे जवळ जास्त, पण त्यांच्या दुसरं नाही कोणी. विठाला विठाला तुम्ही जास्त जवळ. त्यांच्या पाहुण्याकडे कीर्तन होतं संगमनेर तालुक्यामध्ये. आता त्या संगमनेर तालुक्यात मी गेलो की नाही हे यायला माहित नव्हतं. जिथं माझं कीर्तन द्यायला लागले मी काहीच बोला नाही, यायला हा 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 करीत राहिलो. मग यायना पुन्हा एक माणूस लाईनवर घेतला फोनच्या, मग एकूण वाल्मिक एक चौथा लाईनवर. मी काहीच म्हणलो नाही, म्हणलं चालू द्या, यायचं जसं चालत तसं चालू द्या. या नाव दिलं तिकडे त्या माणसाकडे, हे महाराज आहेत ते रामदास बाबा मंडलिक. म्हणजे त्यांच्याकडे वर्षात 100 सप्ते असतात. किती? 100. आणि त्या 100 मध्ये 15-20 तरी माझे कीर्तन असतात. विठाला विठाला यायचा फोन ठेवला आणि मला रामदास बाबाचा फोन आला. म्हणे महाराज तारीख लिहून घेतली का? म्हणलं बाबा तुमच्या गावाचं नाव ऐकलं, मी एकही शब्द पुढे बोललो नाही, तारीख लिहून घेतली. ते माझ्या परिचित नाही, जरी पाहुणे असले तरी परिचित नाहीत, कारण इथं पाहुण्याची जात चालत नाही. इथं एकच जात चालती, त्याचं नाव आहे वारकरी. वा वा कोणती जात चालती? वारकऱ्याची. आणि वारकऱ्याची जात अशी आहे की ती कुठंच गप बसत नाही. माझा एक मित्र होता, ते मला म्हणायचं महाराजाला किती पगार आहे? म्हणलं 2 लाख. काय करतो एवढ्या पैशाचं? तू काऊन मोजित? ते म्हणजे 8 दिवस राहून 3,000 देतात लोक. म्हणजे फार जुन्या काळातला विषय, 25-30 वर्षापूर्वीचा. अरे म्हणलं तू मोजितो काऊन? त्यांच्या अदृष्टामध्ये पैसे आहेत, त्यांच्या अदृष्टाचं भोग ते भोगतात, तू का मोजतो त्यांचे पैसे? हा, तसं आताही तुम्हाला सांगतो, हजारो लोक आमच्या गाड्याकडं कपड्याकडं पाहून असं त्याला दुखत. खोटं नाही सांगत मी. हे अरे भाग्य लागतं याला. आमच्या पाठीमागं माऊली ज्ञानोबरायचे आशीर्वाद आहेत महाराज. आमच्या पाठीमागं जगद्गुरु तुकोबारायचे आशीर्वाद आहेत. आम्ही माऊलीचे लेकरं आहेत. आणि मग जिथं माऊलीचे लेकरं असते, राज याची कांता. अरे मागण ते भेटतंय आम्हाला. तुम्हाला काय सांगावं, खोटं नाही सांगत. इनोवा गाडी, 15-20 हजाराचा ड्रायव्हर, हातपाय दाबाल एक माणूस सोबत. तुमच्या आहे का कोणाच्या? 40 एकरवाल्याच्या आहे का? दाखवा ना. अरे तुमचे 40 एकरचे 7 बरे जर काढले तर बँकेवाला म्हणतो त्याला लवकर बोला इकडं. जप्तीचा टाइम जवळ आला. विठाला अरे परिणाम कशाचा आहे? संगतीचा. बोलतोय म्हणजे हास्य करता बोलत नाही. कशा करता गाडी भेटली? कोणाच्या संगतीमुळं? खोटी खेळ खोटा चालू आहे सध्या. अरे खोटी संगती करून जर हे ऐश्वर्य आहे तर तुकोबारांनी खरी केलेली आहे. माझी मदत झाली छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या. हा माझी मदत झाली अनावर माझ्या, छंद या नामाचा घेतला से. माझी मदत झाली अनावर माझ्या, माझी मदत झाली अनावर. वाल्मिकराव जमला का झटका? हा असा खेळ असतो पाहतो. एकदा उदक अग्नी धान्य झाल्या घडे, एका वाचून एक कामा नाही. सगळं मिळतं महाराज, पण हे गुणवान रत्न मिळत नाहीत पहा. आणि या संगती करता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी संगती तुझी केली,
आणि ते संगतीचा परिणाम असा झाला तर बायको मेली तर तुकोबराय म्हणतात बरे झाले देवा. दुष्काळे श्री एक अन्न अन्न करता मेली. ह्या भगवंताच्या संगतीतला परिणाम आहे. सर्व आशा जळून खाक होतात. काय खातो हे सुद्धा जगद्गुरु तुकोबरायला स्पर्श होत नाही. काय खातो आम्ही, कोण आहे मी, बोलता बोलता तुकोबराय म्हणतात मी तो वासुदेव तत्वता. बोलता बोलता हो. अरे ते तुकोबराय भगवंताला म्हणते तुझं मी आठविले नाही कधी. का? संगतीचा परिणाम. शेवटी तुकोबरायला ज्याने त्रास दिला तो सुद्धा सांगतो. तुकाराम महाराज आणि विष्णू आता दोन नाही. तो किता तुलने ब्रह्मा विष्णू नाही दो जातो का विष्णू नाही दुजा ते सुद्धा प्रमाण तुम्ही म्हणलेलं सुद्धा बरोबरच होतं. तुकिता तुला निशी ब्रह्म तुकाशी आले ते सुद्धा बरोबर होतं. पण त्याला समर्पक तुम्हाला हे म्हणायचं होतं ठीक आहे आता 2 वाजेपर्यंत कोणालाही सुट्टी मिळणार नाही. कारण असे गायक कैचीत सापडत नाहीत. बुंदी सापडल्यावर माणूस काही 2-3 घास खात विठाला याचं कारण असं आहे की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये येण्याकरता समर्थ नव्हते, असमर्थ होते. मागोता हाच जन्म पावशी हे तो न घडे रे सायासी बाबा. अरे तू आला ना मग इथं दुसरं काही करू नको. आता फक्त त्या देवाची संगती कर. काय तू फक्त काय कर त्या देवाची संगती कर. तुम्ही आठवा मधुसूदना. कारण वेगळं असणार, दुर्लभ असणार, न मिळणार तुम्हाला मिळालं. मग मिळाल्याच्या नंतर त्याची ओळख करून घेणं गरजेचे आहे. आणि ओळख झाल्याच्या नंतर कोणाच्या संगतीत जावं. ज्यानं देवाला ओळखलं तो खरा संसारी. ज्यानं देवानं ओळखलं तो खरा संसारी आहे. आणि इथं येऊन जर देवाला ओळखत नसल तर नाथ महाराज म्हणतात काय माये गेली होती. भक्ती विन गेला अधोगते भक्ती विन गेला. हरे अधोगती भक्ती विना गेला. अधोगती भक्ती गेला. बहुत सुकृते नरदेह लाधला. बहुत सुकृते नरदेह लाधला. बहुत सुकृते नरदेह लाधला. बहुत सुकृते नरदेह लाधला. भक्ती विना गेला अधोगती भक्ती विना गेला. अधोगती हरिमुखी गाता हर परी का हरिमुखी गाता भक्ती विना गेला. अधोगती भक्ती विना गेला. अधोगती हरिमुखी गाता हर परी हरिमुखी गाता हर परी हर परी तुकोबराय बोलतात याचा अर्थ तुकोबराय करता बोलत नाहीत. 7 दिवस झाले तुम्ही या अखंड हरिनाम सप्ताहाच्या संगतीमध्ये आलात. किती दिवस झाले फक्त? कसं वाटतं 7 दिवसापासून? सप्ताह बंद व्हावा वाटतो का? हा खरंच नाही विनोद नाही व्हावा वाटतो का? पण कारण 2 टाइम याची सोय. पंक्ती आहेत का नाही? तुम्हाला बोलित नाही का कोण पंक्तीला? हे भजनेचे गुरु आहेत सगळ्याचे. तुम्हाला माहित नाही तिथल्या. तुम्हाला बोलित नाही पंक्तीला? हा खात नाही तुम्ही लोकांच्या घरचं? विठाला विठाला 7 दिवसात
देवाची संगती तुम्हाला तुमच्या मनाला, जीवाला, शरीराला काय आनंद देते याचा तुम्ही फक्त अनुभव घ्या. किती दिवसाची? 7 दिवसाची. ज्यानं जन्मोजन्मी संगती केली मागे बहुत हेच करीत आलो आम्ही. जे करत आले, जे देवाच्या संगतीत होते, त्या तुकोबाराचे आत्मानुभवाचे शब्द जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा अरे त्याचा परिणाम काय झाला? नाही देखिले काय तिकडे चालतं ते डबल 500ची आली की पुन्हा डबल सुरू होतं तिकडे. सारोळ्याचं काहीतरी भाग्य आहे महाराज तुमच्या गावचं, की असे गुणवान लोक 7-7 दिवस कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसताना ते म्हणताना आम्ही सगळी करतो. मला माहिती आहे काय काय करता म्हणून. ते प्रेम करते. त्या देवतेचं काहीतरी पुण्य आहे. हे तुम्हाला तर हे इथं ठेवते, मला तर नाशिकला नेते, चला म्हणजे तिकून जाऊन येऊ. तुम्हाला माहित नाही. आणि पुन्हा तिथे गेल्यावर म्हणतात बाबा ते आपल्या ट्रॅक्टरचा एक पार्ट उठलाचा धरा. विठाला विठाला. आमच्या येवले महाराज ह्या गावातल्या लोकांनी एवढं प्रेम केलंय आमच्यावर, एवढं प्रेम केलंय. 1 वर्ष तर मला असं आठवतं की 7 दिवस मला कावीळ झालेला होता. सुरेश महाराज रोज मला कावीळ उतराल तिथं घेऊन जायचा दिवसा, आणि संध्याकाळी पुन्हा पाखवाजार आणून भिडवायचं. खोटं नाही सांगा. प्रेम करणारी मंडळी आहे. वारकऱ्याचं महत्व त्यांना कळालेलं आहे. हे सर्वच गाव असं आहे की या गावात वारकऱ्याबद्दल फार मोठी एक श्रद्धा असणारं गाव आहे. फक्त कमी पडतंय कुठं की आता गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जर बघितलं तर मला वाटतं 4,500 पर्यंत लोकसंख्या असेल गावाची. मग किती आहे? आणि मतदान किती आहे? मंडपात किती आहेत? म्हणजे 90% बघा बाहेर आहेत. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या संगतीचा परिणाम असा झाला की जे भोग दुःखात रूपांतर होत असतात त्या भोगाचं रूपांतर सुखात झालं. कशात झालं? सुखात झालं. मी बघण्याची सुद्धा अपेक्षा ठेवली नव्हती, जे माझ्या कल्पनेत सुद्धा नव्हतं, जे मला स्वप्नात सुद्धा कधी आलं नाही ते सुख, आणि त्या सुखासंग भोग. आपले भोग दुःखाचे आहेत आणि जगद्गुरु तुकोबारायचे भोग हे सुखाचे आहेत. महाराज म्हणतात भोगू सुखाचे सोहळे. सोहळे या शब्दाचा अर्थ कमी नाही, कारण प्रत्येक जण आपण जरी किती आता माणसाचं एक कसं काय चाललं, बरं चाललं, कसं काय चाललं, बरं चाललं, कुठं निघले डॉक्टरकडे, बरं चाललं डॉक्टरकडे घ्यायला माणूस म्हणतो बरं चाललं, तो बरा नसतो.
वरून कपड्याने माणूस छान दिसतो, परंतु तो आतून विकाराने आणि भोगाने सगळा त्रस्त झालेला असतो. म्हणून ते भोग नको. प्रपंचातले भोग आपल्या उपयोगात येणारे नाहीत. प्रपंचाच्या भोगामुळं आपलं जीवन दुःखी बनल. परंतु हे आमचे परमार्थातले भोग आहेत की जो देवाला भोग लावला जातो आणि तेच भोग साधू संत चाकतात महाराज. त्याचा आनंद घेतात. जे न पाहिलेलं सर्व सुखाच्या लहरी, सर्व सुख आज येथेच वळण. एक सुख नाही हो, सर्व सुख. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलेलं 22 जानेवारीला आपल्या भारत देशामध्ये अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. कोणाच्या हाताने झाली? देशाच्या पंतप्रधानाच्या हाताने. बरोबर आहे. परंतु त्या देशाच्या पंतप्रधानाला शुद्ध करण्याचं काम आमच्या साधू संतांनी केलं. त्याचं नाव आहे महाराज गिरी गोविंद महाराज. आपल्या महाराष्ट्रात रत्न आहेत, हे लक्षात ठेवा. मोदी भगवा कपडा पांघरून त्या केदारनाथाच्या गुहेत जाऊन बसतेत म्हणजे याचा अर्थ ते वैतागलेले नाहीत. अरे तिथं गेल्याशिवाय समाधानच नाही. आणि काय एवढं झपाट्यानं चाललंय याचं कारण तुम्ही म्हणता भाजपचा प्रचार करायला आले का काय? मी भाजपचा प्रचारक नाही आणि आहे फक्त जालना जिल्ह्यापुरता. ते तुमच्या लोणीकर पुरता तिकडं, इकडं नाही. अरे भाजपला मतदान करू नका, पण राम मंदिर बांधलं ना. राम मंदिर बांधलंय का नाही? प्रभू रामचंद्र आलेत का नाही? आणलं का नाही? हा, धर्म तर बघा. राग येऊ नका देऊ, तुम्ही आमच्यात आलेत आता, त्याच्यामुळे काही अडचण नाही. विठाला आता छगन भुजबळ सुद्धा सांगतेत की मोदी सारखा माणूस. आणि मग तुम्हाला एवढे दिवस काऊन नाही कळलं? त्याचं कारण असं की साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर अशोकराव विनोद म्हणून सांगत नाही, पण जिथं धर्मसत्ता सोबत असती तिथले राजसत्ता कधी जाऊ शकत नसते. मी सांगत नाही महाराज, श्रीकृष्ण परमात्माने गीतेमध्ये सांगितलं, राजविद्याम राजगुह्य पवित्रम विद मुक्त. मी नाही सांगत. श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं, राजकारण करायचं असलं तर महाभारत वाचत जा, महाभारत पाहत जा. आणि चांगला परमार्थ करायचा असला तर रामायणाचे भक्त व्हा. विठाला बरं जाऊ द्या तुकाराम महाराजाचं, ते लांब जाऊ दे. ते लांब तुकाराम महाराज होते, त्यांच्या शब्दापर्यंत पोहोचण्याची सुद्धा आपली लायकी नाही. आता आम्हाला 2-2 कीर्तन येतात पाठ केले. 2-2 कीर्तन पाठ केले, किती भोग आहेत सांगा. आता तुम्हाला सांगू का, घरी गेल्यावर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तुम्ही घरी आल्यावर मला आरडावं लागतं, आण पाणी आण पाणी आण पाणी. तुमच्या लाजकाज पाणी. बरोबर आहे का नाही? तुमचं तसंच आहे का नाही? का तुम्हाला पाहिल्यावर हातात तांब्यात घेऊन उभार थोडीच राहतात त्या, आला हो म्हणून. हा, आता मी घरी गेलो ते म्हणजे आलं कीर्तन. आता तुम्हाला काय म्हणते मला माहिती आहे, पण मी इथून सांगत नाही. काय आता चांगले चांगले जे कपडे टाईट घालणारे माणसं रस्त्यावर आल्यावर टाईट होते, ते घरात काय काय करते ते म्हणते एकच सांगतो, तर पाय पडून सांगतो, काय हे गेल्यावर बोल, काय बोलायचं तोपर्यंत थोडस दाबून धर मन. काय बाईची जात कुठं दबत असते का महाराज? हा, बाई पहा ना तुम्ही, किती ठिकाणी बांधली माहिती आहे तुम्हाला? किती ठिकाणी कानात बांधली पहा, की तो एक कान मोकळे ठेवू नको म्हणून. बाई कुठं बांधली? बाई कुठं बांधली? नाकात. बाई कुठं बांधली? डोक्यात. बाई कुठं बांधली? तरी बाई ऐकत नाही. इथल्या महिला
गेल्याचं मी सांगतच नाही, कारण असं एकही घर नाही की त्या बाईच्या हातची चपाती आणि भाजी खाल्लेली नाही. इथलं सांगत नाही, उदाहरण बाहेरच सांगतो. कारण आता इथं आज पाठ केलेलं उद्या असतं, आजची आज खेळ जमत नसतो. आज चपात्या ज्या गावाच्या खायच्यात का ते 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी तयार करावं लागते. आज गहू पेरून आज चपात्या खाता येतात का? नाही. तसं आजचं इथलं काहीच नाही. हे सगळं तिकडचं परवधीचं आंदोलन सांगतोय आता. विठाला जर काही 2 कीर्तन येवले महाराज तुम्हाला राग ना केव देऊ, 2च चाली त्याच्यावर असा खेळ चालतो महाराज, काय सांगा तुम्हाला. 3-3 मजल्याच्या बिल्डिंग बसलेत त्याच्यावर. कुठे गेलं तर द्राक्ष घ्या, चिकू घ्या, ऍपल घ्या, केळी घ्या, बदाम घ्या, मनुके घ्या. 2 कीर्तनावर. अरे ते तुकाराम महाराज होते बाबा, ज्यांची वाचा त्या भगवंतापासून एकही सेकंद हलायला तयार नव्हती. रात्र आणि दिवस, दिन रजनी हाची गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे रजनी हाची गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धागा गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धागा गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धागा गोविंदाचे पवाडे. वा वा माझे वा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, 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 पवाडे. महाराज तुम्हाला 500 रुपये देव वाटतात मला, पण खिशात पाहिलं मी अगोदर नाही आता ठेवलेले. विठाला आपल्यातले आपल्यात घेत नाही. महाराज लोक काहीच देत नसतात महाराज, तुम्हाला माहित नाही. ते घेण्यात एवढे पटाईत असते. त्याला माहिती आहे शिवरात्रीच्या घरी एकादशी गेल्यावर काय भेटल. विठाला काहीच नाही हो. तेवढ्यावर खेळ चालला का नाही. महाराज येणार, महाराज येणार, महाराज येणार, बेजार सगळं. ते म्हणतो माझ्या घरी चहाल चला, ते म्हणतो इकडे फराळाला चला, ते म्हणतो तिकडे जेवायला चला. हे इथं तुमच्या गावात आल्यावरच खेळेन आमचा हे. घरी जर विचारलं ना काय भाजी होईन ना, दुष्काळातून आला का काय, अरे दमाना होऊ दे, दमाना होऊ दे. इकडे सोहळेत महाराज काय, इकडे सोहळे आहेत. ही खोटी संगती हो, खरी नाही. ही खोटी संगती आहे. कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होशी, ही खोटी आहे संगती, तरी खेळ जमला हो. मग खोट्या संगतीत जमल्याच्या नंतर जर हे भोग सुखाचे सोहळे बनतात, आता घरी गेल्यावर काय असतं खायला आम्हाला, काय असतं सांगा ना तुम्ही. तुमच्यासारखं युवक हे भजन पापड कुरडा हे नसतं हो घरी गेल्यावर. उलट आम्ही जर म्हणलं थोडी भाजी, ती म्हणती 12 गाव फिरून तोंडाला. म्हणजे घरचं हे कंडिशन आहे मामा. तुमच्या बी पाहिलं ना मी येऊन, काय नाही पाहिलं काय असं. तुम्ही लय हसायला लागले म्हणून म्हणलं तुमचं काही वेगळं आहे का. विठाला हरी हरी विठ्ठल. महाराज म्हणते देवा कशाला घरी जायचं. अरे काय आहे तिथं घरी. घरी टाकाचे सर्वर, घरी टाकाचे सर्वर, घरी टाकाचे सर्वर, घरी टाकाचे सर्वर, घरी टाकाचे सर्वर,
बोलायची भाषा म्हणजे तुम्हाला सांगतो वेद थांबला हो. वा वेद थांबला वेद. ज्या वेळेस भगवंताचं वर्णन करत असताना वेदाला थांबावं लागलं. आणि आजही सांगतो तुम्हाला जगातलं ज्ञान जिथं विज्ञान जिथं संपत तिथून साधू संतांच्या ज्ञानाला सुरुवात होती. काय जिथं विज्ञान संपत जिथं विज्ञान थांबत तिथून पुढे ज्ञानाला सुरुवात होती. वा तुकोबारायचे शब्द बघा, घरी ताकाचे सरोवर म्हणजे तळेची तळे भरले. कशाचे? ते ताक नाही हो. येत आहे ना मग 63 वर्ष झाले सप्ताह चाललाय. विठाला विठाला ताक ही टाकाऊ वस्तू आहे महाराज. ती वाटून द्यावं लागती. आता आपण विकत घेऊन पितो त्याचा अर्थ सोडा. पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठ्या शेतकऱ्याच्या घरी 10-10, 20-20, 25-25 गायी असायच्या. त्या गायीचं दूध निघायचं. घुसळण केल्याच्या नंतर लोणी मटक्यात जायचं, दही पातेल्यात जायचं आणि ताक डेऱ्यात यायचं. आणि मग ते ताक वाटण्याकरता स्पेशल त्या मोठ्या घरातली एक म्हातारी तिथं बसून राहायची. कशाला? ताक वाटायला. ताक म्हणजे टाकाऊ वस्तू आहे. त्या टाकाऊ वस्तूचे सर्व घरी भरले. याचा अर्थ असा आहे की हा संसार टाकाऊ आहे. हा संसार कसा आहे? टाकाऊ आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत म्हणजे फक्त येथे नवनीताचे पूर. येथे नवनीताचे पूर. आता संसार या शब्दावर आणि नवनीत या शब्दावर आपल्याला कितीतरी बोलता येईल. परंतु आता 12 वाजलेत आणि ते गाणं आहे. मी म्हणत नाही, तुम्ही म्हणा हो. कारण तुम्ही किती शुद्ध वारकरी आहे त्याच्यातून कळतं ते. विठाला वारकऱ्याला गाणे कशाला पाठ असावं हो? आता वाजले ना 12 कशाला पाठ असावं तुमच्या? झोप लागली म्हणून. हे असंच आहे पहा. ते आमच्या चैतन्य महाराज देगलूरकरांनी सांगितलं त्या दिवशी. ते म्हणले वाघ महाराज तुम्ही बोलत जा हो. त्या जरा वारकरी चाली हरपत चालल्यात आपल्या पुढे. खरोखर हरपल्या महाराज. वारकरी चाली अशा होत्या. तुम्हाला सांगतो आजही तुम्ही जे सोहळ्यात येणारी माणसं असतात तुम्ही तर येतात. एक चाल तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोबरायांनी जेव्हापासून माऊलीचा पालखी सोहळा चालू झाला म्हणजे 350 वर्ष होत आले तरी अजून ती चाल त्याच अभंगाला आहे. एकच चाल एकच अभंग. पण तुम्ही रोज ऐकत राहा. त्या चालीतून आनंद मात्र नवा मिळतो महाराज. काय आनंद नवा मिळतो. योगिया दुर्लभ पाहता पाहता रोज आनंद तुम्हाला वेगळा. अरे 15 दिवसात गाणं जुनं होतं महाराज. किती दिवसात? 15 दिवस. शांताबाई आता आहे का? आहे का शांताबाई आता? कोणाच्या ध्यानात तरी आहे का? पण मी ठेवली का नाही डोक्यात? विठाला म्हणून तुकोबारा म्हणतात घरी नवनीताचे पूर. घरी नवनीताचे बरोबर आहे का नाही? ताकाचे म्हणा. विठाला विठाला आणि येथे नवनीताचे पूर. भगवंता अरे काय शक्ती आहे संगतीमध्ये तुझ्या. आता मला घरी जायचं नाही. मी घरी जाणार नाही. हे शेवटचं म्हणे आता तो का म्हणे भैरवी आहे. दुसरी म्हणा भैरवी. का म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता
तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे आम्ही नवत तवरिता नाही देखिले लोक सुखाचे तुका म्हणे आता आम्ही नवत तवरिता नाही देखिले ते मिळे लोक सुखाचे सोहळे 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 सोहळे. किती सुंदर भाषे जगद्गुरु तुकोबाराने भगवंताला सांगितलं. देवा, कितीही काढून देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आता तुला सोडून जायला तयार नाहीत. मग जर सोडून जायचं नसेल तर मग भजन करा. विठोबाय विठोबा रखुमाई रखमाई जय जय ठोबा रखमाई जय जय ठोबा रखमाई ठोबा रखमाई ठोबा रखमाई ठोबा रखमाई ठोबा रखमाई ठोबा रखमाई जय जय ठब्बारकुमाई हरि 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 ठब्बार कुमाई हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 ठब्बार कुमाई हरि जय 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 हरि जय 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 ठब्बार कुमाई जय जय हरि 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 जय 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 हरि जय 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 ठब्बार कुमाई हरि जय 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 ठब्बार हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 ठब्बार कुमाई हरि ठोबा हा टाळी वाजवा गवळणीचा सरळ सरळ अर्थ करण्याचा प्रयत्न केला आणि काल्याचं कीर्तन म्हटलं. त्या सोरला पिकरवाले थोडा सोरला आवाज द्या होत्या. वा विठाला काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्राचं वर्णन करणं. भगवंताचं चरित्र सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन होऊ शकत नाही. मग देवाने केलेलं कार्य सांगणं म्हणजे याचंच नाव काल्याचं कीर्तन आहे. आणि त्या भगवंताचं चरित्र उच्चारणं हेच काल्याचं कीर्तन आहे. चरित्र ते उच्चारावे गोकुळे तारु भाव सागरीचे उंचणीचे
देवानं केलेल्या चरित्राचं उच्चार करणं याचं नाव आहे काल्याचं कीर्तन. देवानं 2 अवस्थेमध्ये चरित्र केलेलं आहे. किती अवस्थेमध्ये? 2 अवस्थेमध्ये. देवाने चरित्र हे 2 अवस्थेमध्ये करत असताना कुठं कुठं केलं? हे जसे चरित्र केले नारायणे, एक तर रांगताना केलं. रंगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, फागुनी धरित गवळानी, गवळानी पांडित चरणी घेतली गरानी, चरणी देते गारानी, येस देसा जनी, येशोदे साज, येशोदे साजनी, येशोदे साज, कृष्ण आलवा आलवा परतुनी माती नावा, कृष्ण आलवा आलवा रांगत असताना चरित्र. अरे देवाच्या चरित्राला खरी सुरुवात देवाच्या माईच्या आणि बापाच्या लग्नातच. घेऊन या खडग हात तो धरिला वसुदेवी, तिथं सुरुवात. पण तिथून आल्याच्या नंतर देवानी खरी कार्याला सुरुवात केली रांगत असताना. रांगत असताना भगवान परमात्मा तुम्हाला सांगतो अनेक गवळणीच्या खोड्या करू लागले, अनेक गवळणीच्या खोड्या करू लागले. गवळणी नंदराजाच्या घराकडे येऊ लागल्या, यशोदेला सांगू लागल्या, यशोदे. ती म्हणली का ग, थोडी तरी लाज असावी तुम्हाला, आळ घ्यावं कोणावर. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काही सांगता गोकुळ जाणार, काही सांगता गोकुळ जाणार, काय सांगता कारणे देते जाणार, काय सांगता कारणे गोकुळ जाणार. 5 वर्षाची माझी बाळ अंगणिक माझ्या खेळ, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणिक माझ्या खेळ, 5 वर्षाची माझी बाळ अंगणिक खेळ खेळ, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणिक खेळ खेळ. काही लटकच गीत आळ गे गोकुळ जाणारी, काही लटकच गीत आळ गे गोकुळ जाणारी, काय सांगता कारणे गोकुळ जाणार, काय सांगता कारणे गोकुळ जाणार. श्रावणागच म्हणा माझा गवळणीत गेली राजा, माझा गवळणीत खेळ राजा, श्रावणागच म्हणा माझा गवळणीत गेली राजा. तुम्ही मोठ्या धाराचा गोकुळ जाणारी, काय सांगता कारणे गोकुळ जाणारी, काय सांगता कारणे गोकुळ जाणार, काय सांगता कारणे गोकुळ जाणार. गोकुळ जाणारी, गोकुळ जाणारी, गोकुळ जाणारी गोकुळ हा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आता मला सांगा, वय किती यांचं तुम्हाला माहिती आहे ना? कुठले आहे ते? शिन्नर. वय माहिती आहे ना यांचं तुम्हाला? अरे काय नाचवतोय माणूस बघा ना. ते आवाज कानात घुसला इकडं, लुब्धली नादी. लागले समा आनंद ते तिच्या. अरे काय हे एकदा घुसल्यावर महाराज हे लय अवघड आहे. म्हणून तर ते महाराज म्हणतात ना की बाकीचं कुठलं नाही लागलं तरी चालल, पण इथलं लागाव. भूत जबर मोठे ग बाई, गणपती बाई, भूत जबर मोठे ग बाई, बोल गबर मोठे गे बाय, मोठे गे बाई, गण जबर मोठे गे बाई, भूत जबर मोठे गे बाय, जबर मोठे गे बाय.
आता ज्याला लागलंय ना हे ते अंगातलं निघू शकत नाही. त्याला कोणी चांगलं म्हणलं तरी ते ऐकत नाही, त्याला वाईट म्हणलं तरी ते पाहत नाही. त्याचं कारण असं आहे, तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे, नाही कान तैठ, जनाकडे बघू नको, देवाकडे बघ. यशोदा म्हणू लागली, अगं काय बोलता तुम्ही? गवळण म्हणली, यशोदे यानं माझी गोटी लपवली, तुम्ही लपून याची गोटी का लागता याच्या पाठी, तुमची एवढी तरी तर खोटी ग. अग 5 वर्षाचे माझ बाळ अंगणी खेळत होत खेळ, का लटकाच घेता आळग, तुम्ही अपून याचा भवरा, आळ माझ्या याच्यावर. एक म्हातारी म्हणली, अगं बरोबर आहे तिची, काय मुद्देम आले तुझ्या जवळ, तिच्या पोराने गुन्हा केला, आपल्या खोड्या केल्या, हे सांगण्यासाठी जर मुद्देम आलंच नसल तर ती यशोदा तुमचं घरानं ऐकल कशी? ती चालता चालता जरा थोडी ताट होती म्हातारी, ती म्हणली, यांच्या काय नादी लागतो तू, माझ्या सारखीला खेटून बघ, मग दाखवते तुला इंगा कसा येतो. कृष्ण परमात्मा त्या पेंद्याला म्हणले, ए पेंद्या कुठं राहती रे ही, हिच्या चौकाचा पहिला ऍड्रेस लिहे. बोबड्या म्हणला, कृष्णा रे ही राधा चौकात राहती रे. ते म्हणला, हिचा घर नंबर किती आहे? आणि 420. संध्याकाळी म्हातारीने काठी हातात घेतली, महाराज ताईट काठी घेऊन म्हातारी दारात बसली. सुनाला सांगितलं, हे बघ तो मेला आल्याशिवाय राहणार नाही, त्याच्या संग एखाद्यानं कोणी लावली की तो त्याची जिरवल्याशिवाय राहत नाही. बरेच जण नादी लागून पाहिलेत, पण ते हेलिकॉप्टर मध्ये बसल्यावर बी खाली घेतो, त्याला सोडल्यावर खेळ जमत नाही. त्याला धरून तुम्ही काही करा. पुढारी सुद्धा तुम्हाला सांगतो, इकडं तुम्हाला येऊन गप्पा मारतात, पण घरात असे हातात धागे बांधिते, पेट्या बांधिते, देव गोळा करते. कशा करता की मला निवडून येऊ दे, बाहेर येऊन गप्पा ठोकीत. पण देवाशिवाय हा खेळ जमत नाही. तुम्हाला सांगतो, त्या गवळणीनं काठी हातात घेतली. 9:30 वाजता म्हातारी दारात बसली आणि 9:30 वाजताच म्हातारीच्या अंगावर असं कृष्ण परमात्म्याने अशी मोहमाळ सोडली. महाराज नुसती म्हाताऱ्या जांभळे द्यायची. घरात सुनबाई कृष्ण चालल्या गप्पा मस्त पलंगावर बसून, अशा गप्पा चालल्या, अशा गप्पा चालल्या. म्हातारीला झोपच आवराना. शेवटी म्हातारी म्हणली, आता हिलाच आणून बसते, मी झोपते. ज्यावेळेस म्हातारी घरात गेली, पाच इथं ते कृष्ण दिसला. म्हातारीला कृष्ण दिसायचा, तिच्या सुनाला तिचा नवरा दिसायचा. म्हातारी म्हणली, अरे कधी आला ग हा? ते म्हणे, आत्याबाई तुम्ही बाहेर गेले आणि लगेच हे आले. तुम्ही बाहेर गेल्या आणि लगेच हे आले. ती म्हणजे आले, तू आवाजावा घालती याला. आता तिला कोण दिसायचा? अनंत रूपे अनंत वेशे देखील म्हातारी म्हणायची, तुला मी आता सोडणार नाही. ते म्हणजे, आजी जाऊ द्या, कशाला उग बागात पडेल तुम्हाला, आपल्या नादी लागू नका. बाकीच्याचा कोणाचाही नाद करा, पण वाघाचा करायचा. विठाला विठाला अहो सकाळ झाली. महाराज म्हातारीनं दाबून ठेवलेला हातात घातला. सकाळी जेव्हा गावातून बाहेर निघलं, अगोदरच कृष्ण परमात्माने सांगितलं होतं, सकाळी 7:30 वाजता ठीक राधा चौकातून सोंग तयार होणार. ते वरडायचं, आई मला सोड, आई मला सोड, आई मला सोड. पण तिला आईला कृष्ण दिसत होता ना. पाहिल्या वेद लावी बैसी जीवे जडोनी. तिला नुसता कृष्ण दिसायचा आणि सगळं जगाला तिचा माद्या दिसायचा. महाद्या विठाला 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 हे माधव आहे, माध्या नाही. हा माधव आहे. जिथं जे असतात ना ते देव होऊ शकत नाहीत. हे पूज्य माणसं असतात.
यशोदेला हाक मारली, यशोदे ग यशोदे. यशोदा कृष्णाला कडावर घेऊन बाहेर आली. मग हिला कडेवर कृष्ण दिसू लागला आणि खाली पाहिल्यावर म्हणली, कोण रे तू? किंवा म्हणे, आई. आता तू आई आहे का दुश्मनी मलाच कळाना नेमका. एक तर भेटत नव्हती इकून तिकून पाहुण्याला माझा टाकून टाकून भेटली, तिलाही तू बोलू देत नाही. काय म्हणू तू आता आईला? आणि महिलाला तुम्हाला सांगतो, कोणती बाई असो, इथल्या सोडून सांगतो, ते म्हणते वाघ महाराज असे नव्हतेच, इतके चरचर काहूनच करायला लागलेत. विठाला 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 सुनाला पोराला बोलताना म्हातारीना पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, तिच्या डोक्याची शीर फटफट 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 करते. ते नाही का बुलेटला पहिलं सायलेन्सरनं आवाज नाही आल्यावर दुसरं टाकून आवाज काढावा लागतो, तितका आवाज म्हातारीचा निघतो महाराज. बिगर गाडी चालू करण्याचाच निघतो. पुन्हा जमतच नाही बरं का राजे. आणि तिची पोरगीन जावाई बोलताना म्हातारीनं पावन, मग तिचा गावात प्रचार बघावा. बाई काय सांगू, पाहुण्यासारखा इतका मूर्ख नालायक बैल, जो बायकोचं ऐकतो काय शहाणा माणूस असतो का महाराज? विठाला विठाला उचलू नको फोन, बंद करून टाका. कोणाचाही असला तरी उचलू नको. 2 तास मर्डर झाला एखादा तरी घेऊ नको, काही होत नाही. विठाला विठाला विठाला. माणसं बायकायला सगळे सांगतेत म्हणून बायांनी तुमचे रिमोट कंट्रोल हातात घेतले. बाईला अशोकराव पूर्ण कधीच सांगायचं नाही, मला वहिनीनं नाही जेव घातला तरी चालेल आज. हा, स्वयंपाक रेडी आहे, तुम्हाला सांगतो मी हाताने घेऊन खाऊ शकतो. कारण माझ्या इच्छाच्या भाज्या आहेत. जेवण माझ्या इच्छेचं आहे ते बनवलेलं वहिनीने, पण खाणार मी आहे ना. हा, बाई ही शास्त्राने अर्धांगिनी सांगितलेली. किती तुम्ही पूर्ण सांगतात म्हणून तुम्ही बेजारीत सगळे. विठाला विठाला असो अनेक खोड्या करू केल्या महाराज कृष्ण परमात्म्याने. एक तर गवळण सांगू लागली, आम्ही असत माझ घरी, रात्र झाली 2 प्रहरी, मी असत पती शेजारी ग बाई बाई. अवचित हरी तुझा आला ग बाई बाई, तुझा आला ग बाई ग, अवचित हरी तुझा बाई बाई, अवचित हरी तुझा आला, अवचित हरी तुझा आला ग बाई, अवचित हरी तुझा आला. आम्ही असतानी दसुरी. ही गवळण सांगायला सुरुवात करू लागली की मी आणि माझे पती एकांतात गाढ झोपेत असताना प्रहर दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर असतात. साधू संत सांगतात, पहले प्रहर सब जना जागी, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागी, चौथे प्रहर योगी. आणि जे योगी असतात ते सांगतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा. ते सांगतात, अरे बाबा उठ, कवर झोपतो, कवर झोपतो. अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर हरी चौघडा सुरू झाला. तशी ती गवळण सांगत होती,
रात्रीचे 2 प्रहर होते. काय केलं त्यानं येऊन? गाढ झोपेत असताना मुंगूस घेऊन आला हातात. मुंगूस दिसायला शुभ आहे, पण मुंगूस पाहिल्याच्या नंतर माणसाची 104 डिग्री ताप वाढते महाराज. कारण जो सापाला संपवतो त्या मुंगसाला बघितल्याच्या नंतर मधात आणून सोडला. आम्ही असता दसुरी मुंगूस घेवानी आला करी. हातात मुंगूस जोडियाने दोघा भितरी. मुंगूस दोघांच्या मधात सोडल्यावर काय म्हणता सण होती बाई. अनेक घराने एक सांगू लागली, यशोदे गाठ मारली ग. गाठ सुटत नाही. अनेक घराने शेवटी यशोदेने जवळ घेतला. सांगितलं, कृष्णा काय करू तुला. देवाला नवस केला. कृष्णाला वाटलं आता जर महिनाभर खोड्या केल्या तर या गणपतीला कुत्रं मानायचं. तो म्हणला, गणपती तुला लोकांनी मानाव म्हणून आता 1 महिना खेळ बंद कर. नाही बाबा, माणसं नाही का काही नाही केलं तरी श्रावण महिन्यात खेळ बंद करतील. बरोबर घे, सगळेच नाही करीत, माणसं करतात. हो, माणसात जनावर असतात काही ते नाही करीत. विठाला विठाला विठ्ठल. गणपती नवसाला पावला म्हणून यशोदेने मोदक केले, आरती घेतली, पंचपक्वान्नाचं ताट भरलं. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेली, पण काड्याचं डबडं घरी विसरलं. सांगितलं, कृष्णा लक्ष ठेव, माचीस विसरली. ते म्हणला, आई तू काही टेन्शन घेऊ नको, कोणीच येणार नाही इथं, मी असल्यावर कोणी येत नसतं. ते म्हणला, मोदक गोड आहे का कसे, आता खाऊन तर पहा. अगोदर नैवेद्याचे असल्यामुळे कृष्णाला दिलेले नव्हते. तो म्हणला, आज या आईना मला एक सुद्धा नैवेद्य खाऊ दिला नाही या भामट्या करताना. त्याला विचारलं, काय करू, खाऊ का. तेव्हा नाचायला लागला, तीर्थाल धरून, देवा लवकर खाय, फक्त मला खाऊ नको. सगळे मोदक खाऊन घेतले महाराज. यशोदा आली काड्याचं डबडं घेऊन, कृष्णा मोदक कुठे. कृष्णा देवाला विचारू लागली, मोदक कुठे. थांब. ते म्हणला, आई खरंच गणपती पावला, ते उंदरावर बसून आला आणि सगळे खाऊन गेला. यशोदेला वाटलं आता तर कृष्णाला 100% गुण येणार, कारण देव येऊन मोदक खाऊन गेला. थांब थांब, मी दुसरे आणते घरी. कृष्णाला वाटलं ही येडी, हिला काही कळत नाही, हिला देव दाखव लागल. त्यांनी सांगितलं गणपती बाप्पाला, या म्हणे साहेब अलीकडे थोडं. देव म्हणे, मला नको, तुम्ही या, त्याच्याशिवाय तिला देव कळणार नाही. कारण आता घरच्या देवाला बाया भजत नाही आणि बाहेरचे देव शोधित यात. खोटं बोलत नाही महाराज. अरे देव तुमच्या घरात आहे ना. पतीची या माता, कुठं जायची गरज नाही तुम्हाला. फक्त त्याला ए बाबा करू नका. त्याला मान द्या, त्याची सेवा करा. तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाऊन नारळ फोडायची गरज नाही. आता याचं इकडे घरी नारळ फोडायचं, मग तिकडे प्रसाद घेऊन जायचं. ते देव सुद्धा कापतो की अवदासा आली कुठून. विठाला विठाला विठ्ठल. यशोदेने ते घरचे मोदक आणूस तर गणपतीच गिळून टाकला महाराज. आली म्हणली, कृष्णा देव कुठे. ते म्हणे, मला काय माहिती, मी एका कोपऱ्यात उभा राहिलो, भलत्यात 7-8 जण आलती म्हणे. कृष्णा देव दाखव. देवाशीच पुषे देव काय झाला. अनेक घराने यशोदेने सांगितलं, कृष्णा खोड्या करू नको. घराने खूप यायला लागले. आता तुला इथं ठेवून चालत नाही. आता तू कुठं जा, शाळेत जा. उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, सबके बोनी गोधना, सबके बोनी गोधना, सबके बोनी गोधना, सबके बोनी गोधना.
शाळेत जाण्याची तयारी केली. खांद्यावर काय टाकलं? कांबळी टाकली, हातामध्ये काठी दिली आणि कृष्ण परमात्मा त्या गायी चरण्यासाठी गायी गोपाळ यमुनेच्या तटी जात असताना मधात पुन्हा राधा भेटली. पुन्हा त्या राधेला रोखलं, त्या राधेच्या निरेला हात घातला आणि सांगितलं माझा चेंडू तुझ्या जवळ आहे. राधा म्हणली मी तुझ्या चेंडूला पाहिलंच नाही. तो म्हणला तुझ्या जवळच आहे. चेंडू कुठं निघला? निरी आसडिता चेंडू पुढे धरणीशी हो. असा कार्यक्रम करत करत श्रीकृष्ण परमात्मा गायी घेऊन तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर महाराज खेळ चालू केले. हमामा पोरा हमामा घुमरी वाज हमामा ए हमामा पोरा हमामा घुमरी वाज हमामा पोरा हमामा घुमरी वाज हमामा अरे घुमरी वाज हमामा घुमरी वाज हमामा
ग